मानव बिबट वन्यजीव संघर्ष जनजागृती विषयी वन विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे मेवासी वन विभाग तळोदा यांच्या वतीने मानव बिबट वन्यजीव संघर्ष जनजागृती विषयक 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून आमदार राजेश पाडवी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपवन संरक्षक श्री लक्ष्मण पाटील होते। प्रारंभी वन परिक्षेत्र अधिकारी तळोदा शंतनू सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यशाळेच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली। यानंतर सहाय्यक वन संरक्षक संजय पवार यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश, मानव बिबट संघर्ष निवारणासाठी व वन विभागाने सुरू केलेले विविध प्रयत्न तसेच या कार्यामध्ये लोकसहभागाचे महत्त्व विशद केले। या प्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी जन व वन या संकल्पनेवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। त्यांनी वने व लोक यांच्यातील सहअस्तित्वाची आवश्यकता विशद करताना सातपुडा जंगल क्षेत्रातील कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स क्षेत्रामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवण्याबाबत जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे सुचविले। या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणासाठी डॉक्टर स्वप्नील सोनवणे अमरावती व पंकज बांडाबोचे पुणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी मानव बिबट संघर्ष व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्थानिक स्तरावरील सहभाग याबाबत सखोल व उपयुक्त माहिती दिली। कार्यशाळेमध्ये बिबट संवेदनशील क्षेत्रातील सरपंच, पोलीस पाटील, क्विक रिस्पॉन्स टीम सदस्य तसेच वन विभागातील अधिकारी निखिल एखंडे वन क्षेत्रपाल काठी, अंबिका पाटील वन क्षेत्रपाल मुलगी, सलीम शेख वन क्षेत्रपाल वडफळी, सागर निकुंबे मानव वन्यजीव रक्षक नंदुरबार, वनपाल, वनरक्षक व इतर वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर शंतनू सोनवणे वन परिक्षेत्र अधिकारी तळोदा यांनी उपस्थितांचे आभार मानले।